प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. देवा 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 सुखाचा तू ठेवा. देवा 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 सुखाचा तू ठेवा. तुझा नित धावा आम्ही रे करावा. तुझा नित धावा आम्ही रे करावा. सुख व्हावे जीवा ऐसा वर द्यावा. सुख व्हावे जीवा ऐसा वर द्यावा. रात्रंदिवस परमेश्वराचं नामस्मरण करायचं. परंतु हे नामस्मरण कशासाठी करायचं? आमच्या वारली भाषेमध्ये देखील अशाच प्रकारचं एक गाणं आहे. गिजार गिजार गिजाय सुना रात नदीस गिजाय सुना. दुनियेचे लोक हो गिजाय सुना. दुनियेचे लोक हो गिजाय सुना. गिजार गिजार गिजाय सुना रात नदीस गिजाय सुना. परमेश्वराचं नाम रात्रंदिवस कशासाठी जपायचं? कारण रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आपुलाची वाद आपणासी अशा प्रकारची परिस्थिती माणसाच्या जीवनामध्ये असू शकते. म्हणून माणसाने रात्रंदिवस परमेश्वराचं नाव जपायचं. ही झाली आपली प्रार्थना. 5व्या शतकामध्ये एक संत होऊन गेले. अखिल जगातील मठवास्यांचे ते पहिले अग्रणी असं म्हटलं जातं. त्यांचं नाव संत बेनेडिक्ट. आज 11 जुलै त्यांची स्मृती ख्रिस्त सभा जपत आहे. त्यांनी संपूर्ण जगाला, ख्रिस्ती जगताला एक मंत्र दिला आणि तो मंत्र म्हणजे ओरा एत लाबोरा. प्रार्थना करा आणि परिश्रम करा. आज जगभर जेवढ्या बेनेडिक्टाईन संस्था आहेत, धर्मगुरूंच्या, ब्रदरांच्या, सिस्टरांच्या, प्रापंचिकांच्या, त्यांच्यामध्ये हा मंत्र गिरवला जात आहे की एकीकडे प्रार्थना करायची, परमेश्वराकडून शक्ती मिळवायची आणि मग ती शक्ती परमेश्वराच्याच गौरवासाठी परिश्रमपूर्वक कामामध्ये घालवायची. हे काम सगळ्या प्रकारचं असू शकतं. त्याच्यामध्ये उपासना आली, त्याच्यामध्ये श्रमदान आलं, त्याच्यामध्ये कष्ट आले, त्याच्यामध्ये आपल्याला नेमून दिलेली जबाबदारी आणि आपलं कर्तव्य आलं. आपली कौटुंबिक म्हणा, नागरी म्हणा, सामाजिक म्हणा, धार्मिक स्वरूपाची कामं म्हणा, हे सगळी कामे अगदी भक्तिभावाने करायची. आणि प्रार्थनासुद्धा जणू काही एक काम आहे. अशा प्रकारे त्या प्रार्थनेमध्ये तन्मयतेने परमेश्वराकडे आपलं चित्त लावायचं. म्हणून बऱ्याचशा बेनेडिक्टाईन संस्थांमध्ये दिवसाला 7 वेळा प्रार्थना केली जाते. जणू काही क्षणाक्षणाला परमेश्वराकडून शक्ती मिळवायची आणि त्या शक्तीचा विनियोग ह्या जगासाठी करायचा. पहिल्या वाचनामध्ये यशायाचं पाचारण आपण ऐकतो. तो यशायाची जी भावना जी आहे ती भावना आपली सुद्धा असण्याची शक्यता आहे की परमेश्वराने यशायाला जेव्हा बोलावलं तेव्हा तो सांगतो, मी अशुद्ध ओठांचा माणूस आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये राहतो. परमेश्वराने एक सेराफिम म्हणजेच एक देवदूत पाठवला आणि त्याच्या इंगळीने यशायाच्या ओठांना स्पर्श करून सांगितलं, तुझा दोष दूर झालेला आहे. आणि मग यशायाने सांगितलं, हा मी तयार आहे, आत्ता मला पाठव. कारण परमेश्वराच्या अंतःकरणातील कळवळा यशायाच्या अंतःकरणामध्ये शिरलेला होता. कशा प्रकारचा कळवळा? की माझे लोक भुकेलेले आहेत, ताणलेले आहेत, एकाकी आहेत, निराधार आहेत, दुःखी कष्टी आहेत, भाराक्रांत आहेत, रंजले गांजलेले आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी, त्यांचा भार हलका करण्यासाठी मी कोणाला पाठवू? आणि यशाया सांगतो, हा मी तयार आहे,
मला पाठव. तू बोलाविले सेवा कराया प्रभू आलो आनंदे. अशा प्रकारची आपली प्रवृत्ती नेहमी असावी. प्रार्थनेमध्ये आपण सतत तत्पर असावं. तसंच आपल्या कामामध्ये देखील आपण मनापासून ते काम करण्यासाठी कर्तव्य दक्षता जोपासावी. म्हणून प्रभूकडे कृपा मागूया. त्या प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.